MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राईब करा। घोडेगाव येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार, एक ठार एक जखमी, 2 संशयित ताब्यात। घोडेगाव नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या गोळीबारात एक ठार झाल्याची घटना घडली आहे। या बाबतीत सविस्तर माहिती अशी की दिनांक 12 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान नितीन शिरसाट हे आपल्या फॅमिलीसह येथील घोरपडे हॉस्पिटलमध्ये पत्नीस उपचारासाठी घेऊन आले होते। अशातच 4 अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्ट्यातून शिरसाट यांच्यावर बेछूट गोळीबार केला। त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले। त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। त्या ठिकाणी देखील आरोपींनी त्यांच्यावर फायर केले, त्यामध्ये त्यांचा जागेवर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। घटनेची माहिती कळताच LCB टीम API भोये, हेड कॉन्स्टेबल बंड भागवत, पोलीस नाईक बाळू नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर, चालक उत्तरेश्वर मोराळे, सहकर्मचारी शेवगाव पोलीस उपनिरीक्षक नीरज राजगुरू, नेवासा पोलीस ठाण्याचे API महेश पाटील, सोने पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली। संशयित म्हणून 2 जणांना तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते।